श्रीराम मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहम भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। महाराजांच्या आजच्या 112व्या पुण्यस्मरणाच्या अनुषंगाने आपण सकाळपासून या एका मंगल वातावरणात गेले 10 दिवस आपण हा महाराजांचा पुण्यस्मरणाचा उत्सव खऱ्या अर्थानं एक आनंदोत्सव ज्याला म्हणता येईल, नामाचा उत्सव ज्याला म्हणता येईल, त्या अनुषंगानं संपन्न करत आणलेला आहे। 10 दिवस आपण सर्वच साधक परिवारानं नामाचा भाव ज्याला म्हणता येईल तो या ठिकाणी महाराजांच्या चरणी समर्पित केलेला आहे। सद्गुरु लीलामृताचं पारायण झालं, कीर्तनाचाही आनंद आपण घेतला आणि आज सकाळी खऱ्या अर्थानं एका पर्व काळामध्ये महाराजांच्या स्मरणाचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये आपण जागवलेला। जाण्यापूर्वीचा आपला महाराजांचा जो अभंग आहे त्या अभंगामध्येही महाराजांनी याच अनुषंगानं विचार दिलेला आहे। भजनाचा शेवट आला, एक वेळ नाम बोला, आजी पुण्य पर्व काळ, पुन्हा नाही ऐसी वेळ। राम नाम वाचे बोला, आत्म सुखा माझी डोला, दीन दास सांगे निका, राम नाम स्वामी शिक्का। स्वतः महाराज आपल्या जाण्याच्या वेळेला अनुलक्षून त्या सकाळच्या अमृत वेळेमध्ये पुण्य पर्वकाळ असा शब्द वापरतायत। आम्ही या पुण्य पर्व काळामध्ये महाराजांचं जे स्मरण करतो, महाराजांनी दिलेल्या नामाचं जे अनुसंधान आपण ठेवतो, तो एक प्रकारानं आपल्या जीवनासाठी अत्यंत पुण्याचा काळ असतो। पुण्याच्या अनुषंगानं येणारी जी एक सात्विकता आहे, आपल्यामधल्या सत्वगुण प्रधानतेचा जो भाव आहे तो भाव आपण विकसित करत असतो। म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये जसं विद्यार्थ्यांना व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असे प्रश्न काही सांगितले जातात, तसं तुमच्या माझ्या जीवनातला अत्यंत इम्पॉर्टंट भाग जर कुठला असेल तर महाराज आपल्याला भेटले, त्यांनी आपल्याला नाम दिलं आणि आपलंसं करून घेतलं। ही तुमच्या माझ्या जीवनातली खऱ्या अर्थानं सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे आणि म्हणून तो तुमच्या माझ्यासाठी एक पर्व काळ आहे। आणि या पर्व काळामधून आपण जर काही साधत असू तर आत्मसुखा माझी डोला, आपल्या आत्मानंदामध्ये आपण रममाण व्हावं, आपल्या आत्मानंदाशी आपण तादात्म्य निर्माण करावं, ही अपेक्षा महाराजांची आहे। आणि त्यासाठीच त्यांनी नामाचा भाव आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे। अनंत जन्मांचा प्रवास करत आम्ही या मनुष्य देहामध्ये आलेलो आहोत। या देहामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं जर काही साधायचं असेल तर ते भगवत दर्शनच साधायचं आहे। लौकिकाच्या अंगानं आमच्या जीवनामध्ये खूप काही येईल,
धन येईल, सत्ता येईल, मान येईल, लौकिक येईल, अनंत विद्यांचं संपादन आमच्याकडनं होईल. पण या सगळ्यांच्या अपेक्षा भगवंताला आपण प्राप्त करून घेणं हे या जन्माचं खऱ्या अर्थानं श्रेष्ठत्व आहे. म्हणून नाथ भागवतामध्येही नाथांनी नरदेहाचं महत्व मांडत असताना म्हटलेलं आहे, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधला. भगवंतानी आम्हाला हा जो जन्म दिला तो आम्ही सच्चिदानंद पदवी प्राप्त करावी, सच्चित आनंद या भावामध्ये आम्ही राहावं, यासाठी हा जन्म आम्हाला प्राप्त. आम्ही जर असलेल्या याच प्रपंचामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम या वृत्तीनं तेच जर करत राहिलो तर या जन्माचं खरं सार्थक नाही. मुल्ला नसरुद्दीनचा एक प्रसंग आहे. हा मुल्ला नसरुद्दीन एक दिवस सकाळी आपल्या घराच्या बाहेर खाटेवरती बसलेला होता आणि त्याची समोर एक ताट घेतलेलं होतं आणि त्या ताटामध्ये त्यानं लाल हिरव्या मिरच्याही घेतलेल्या होत्या. एक एक मिरची तो तोंडात टाकायचा आणि हाहू करायचा. डोळ्यातून काही वेळेला पाणीही यायचं त्या तिखटामुळे. त्याच्या शेजारी असलेला एक जण त्याला असं म्हणाला की अरे ही मिरची तू खातो आहेस, तुला ती तिखट लागते तरी तू पुन्हा पुन्हा खातो आहे. मुल्ला नसरुद्दीन म्हणाला, तुम्ही याच्यापेक्षा वेगळं काय करता? प्रपंचामधून सुख नाही हे लक्षात येऊन सुद्धा तुम्ही पुन्हा पुन्हा प्रपंचामधल्या विषयांच्या उपभोगांमध्येच रमता. मला माहिती आहे मिरचीचा धर्म तिखट आहे, पण तरीही मी मिरची खातो. तसा विषय मला सुखकारक नाही हे अनुभवाला येऊन सुद्धा आम्ही त्याच विषयांमध्ये रमत राहतो, त्याच लौकिकामध्ये, आप्त स्वकीयांच्या ममत्वामध्ये, आसक्तीमध्ये आम्ही गुंतून पडतो. म्हणून पारमार्थिक जीवन जे आहे हे पारमार्थिक जीवन आम्हाला एका आनंदाकडे, सच्चिदानंद पदवीकडे नेणार आहे. आणि ही दृष्टी आपल्याला जीवनामध्ये जे देतात ते आपले सद्गुरू महाराज, ही धारणा आमच्या समोर असायला. दहिवडीचे सबजज रावसाहेब साठे एक दिवस महाराजांच्याकडे नेहमी येत असत. एक दिवस महाराजांच्याकडे ते आलेले असताना सुरुवातीचं बोलणं थोडंफार झाल्यावर महाराज साठ्यांना असं म्हणाले की रावसाहेब, आतापर्यंतच्या जीवनामध्ये तुमच्या दृष्टीनं तुम्हाला सर्वोच्च गोष्ट कोणती वाटते? मग ती शिक्षणाच्या अनुषंगानं असेल, तुमच्या नोकरी व्यवसायाच्या अनुषंगानं असेल, तुमच्या सामाजिकतेच्या अनुषंगानं असेल. रावसाहेबांनी थोडाफार विचार केला. त्यांना जे सांगता आलं ते त्यांनी सांगितलं. आणि त्यांचं हे सगळं सांगणं झाल्यानंतर महाराज त्यांना असं म्हणाले, रावसाहेब, आपल्याला सद्गुरू भेटला आणि त्यानं आपल्याला नाम दिलं, ही आपल्या जीवनातली सर्वोच्च गोष्ट तुम्हाला वाटत नाही का? आमच्या बाकीच्या सगळ्या लौकिकालाही बाजूला टाकणारी जर आपल्या जीवनातली सर्वोच्च मूल्य ज्याला म्हणावं, ते सर्वोच्च मूल्य हे मला महाराज भेटले, त्यांनी मला नाम दिलं आणि त्या नामानं माझ्या जीवनामध्ये एक आनंदाचा भाव आला. मग ज्यांच्यामुळे मला माझ्या जीवनामध्ये आनंदाचा एक भाव आला, मी समाधानानं कसं बघावं, ती दृष्टी माझ्यामध्ये मी कशी निर्माण करावी, ही भूमिका ज्यांनी मला दिली त्यांचं मी जे स्मरण करतो ते पुण्य स्मरण आहे.
या भावनेनं आम्ही आजच्या दिवसाकडे, आजच्या या पर्व काळाकडे त्या अनुषंगानं आम्हाला बघायचं आहे. त्यांनी एका रामनामामधून प्रत्यक्ष रामालाही प्राप्त केलं आणि समाधानाचा जो भाव आहे तोही त्यांच्या चरित्र चिंतन करत असताना आपल्या समोर येतो. कोणत्याही स्वरूपाची काळजी नाही, कोणत्याही स्वरूपाची चिंता नाही आणि येणारं काम, येणारी परिस्थिती, येणारा प्रसंग ही रामाची इच्छा या अनुषंगानं ते जीवनाकडे बघत राहिले. आम्हीही आमच्या जीवनाला, माझे सद्गुरू आहेत, त्यांनी मला अनुग्रह दिलेला आहे, तेव्हा ही भूमिका असायला हवी आहे की माझ्या जीवनाचं ध्येय आज नक्की काय आहे. शिक्षणाच्या अनुषंगानं माझं ध्येय असेल अमुक एक शिक्षण अभ्यासक्रम मी पूर्ण करावा. व्यवसायाच्या अनुषंगानं असेल हा व्यवसाय करावा, त्याच्यामध्ये एवढं मी प्राप्त करावं. नोकरीमध्ये मी शिरतो तेव्हा त्या ठिकाणच्या सर्वोच्च पदापर्यंत मी जावं, हीही धारणा माझ्यामध्ये आहे. पण खऱ्या अर्थानं या मनुष्य जन्माच्या ध्येयाचा विचार आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला तो विचार आमच्या समाधानाशी येतो. या जीवनामध्ये मला खऱ्या अर्थानं जर काही प्राप्त करायचं असेल तर ते एकमात्र समाधान मला प्राप्त, आणि त्या समाधानाचं साधन महाराजांनी आम्हाला नाम दिलेलं आहे. म्हणून माझं ध्येय समाधान आहे, प्राप्त करणं, आणि त्या प्राप्तीसाठी माझं असलेलं साधन ते भगवंताचं नाम आहे. म्हणून त्या नामाला मी जेवढा घट्ट धरतो, त्या नामाला मी माझं सर्वस्व मानण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो, त्यावेळेला ते नाम माझ्याशी अधिक जोडलं जात. आणि ते जोडलं जात असतानाच आमच्यामधली असणारं मन की जे अनेक विकल्प आमच्यामध्ये निर्माण करतं, अनेक संकल्प आमच्यामध्ये निर्माण करतं, पण त्या मनाला आणि आमच्या बुद्धीला ज्या वेळेला आम्ही त्या नामाशी जोडतो तेव्हा ते नाम आम्हाला महाराजांशी तादात्म्यता निर्माण करतं. अनन्य होणं म्हणजे काय तर महाराजांच्या शिवाय, महाराजांनी दिलेल्या नामाशिवाय माझ्या ठिकाणी अन्य कोणताही विचार नाही, ही अनन्यता मला निर्माण करायची. 12व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणालेले आहे, मय्येव मन आधस्त्वं मयि बुद्धिं निवेशय. अर्जुनाला भगवंत म्हणता आहेत की अरे तुझं मन, तुझी बुद्धी तू माझ्याशी निगडीत कर, मग तुला माझ्यासारखाच अनुभव येईल, तू माझ्याशीच जोडला जाशील. म्हणून आम्हाला आमच्या मनबुद्धीचं जे समर्पण करायचं आहे ते समर्पण महाराजांच्या ठिकाणी करायचं. आणि ते करत असताना ब्रह्मानंद असं म्हणालेले आहेत की आम्ही मंदिरामध्ये जाताना आमचे जोडे बाहेर ठेवतो आणि आत जातो. महाराजांच्याकडे येताना, त्यांचं दर्शन घेताना आम्ही आमच्या मनबुद्धी आणि अहंकाराला बाहेर ठेवावं आणि मग महाराजांचं दर्शन घ्या. आम्ही आमच्या मनबुद्धीला आणि अहंभावाला ज्या वेळेला बाजूला करतो तेव्हा होणारं महाराजांचं दर्शन म्हणजेच आपलं आत्मदर्शन आहे. आम्हीच आमच्या मधल्या आनंद स्वरूपाला, आम्ही आमच्या मधल्याच आनंदाला, आत्मारामाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अनुभवतो. महाराजांना तेच आपल्याकडून अपेक्षित आहे. आपला प्रपंच आपल्या मनासारखा कितीही करण्याचा आपण प्रयत्न केला तरीही तो मनासारखा होतोच असं नाही. आम्हाला महाराजांनी आमचा प्रपंच सुखरूप करावा, उत्तम करावा असं आम्हाला वाटतं. पण खरं तर महाराजांनी आमचा प्रपंच कसाही असला तरी असू दे,
पण त्यांनी आम्हाला दिलेलं नाम आणि त्या नामातून त्यांच्याशी निर्माण झालेली जी जवळीक आहे ती जवळीक आपली लांबणार नाही, ते अंतर निर्माण होणार नाही, ही भूमिका आपल्याला महाराजांच्या समोर उभं असताना आणि नतमस्तक होताना अंतःकरणामध्ये निर्माण केली. महाराजांनीच दिलेला दृष्टांत, चिंच जेवढी आंबट जास्त तेवढी ती बायका खरेदी करते, तिचा वापर जास्त होतो. जर जास्त आंबट चिंच आम्हाला चांगली प्रपंचासाठी उपयोगाची आहे, तसंच महाराज म्हणाले प्रपंच जितका विपरीत तेवढा परमार्थाला तुम्हाला वळायला तरी अनुकूलता येते. पण प्रपंच प्रपंचाच्याच मार्गाने जाणार. आम्ही कितीही धडपड केली म्हणून माझ्या मनासारखं होतच असं नाही. म्हणून आहे त्याच प्रपंचाला मी स्वीकारावं आणि त्या प्रपंचाकडे सहजतेनं बघत मूळ माझं ध्येय परमात्मा प्राप्तीचं, भगवंत प्राप्तीचं जे आहे त्या परमार्थाकडे मी वळावं. नामानं आम्हाला जर खऱ्या अर्थानं जर प्राप्त काही होत असेल तर ते म्हणजे आमची वृत्ती समाधानाशी निगडीत होते. म्हणून ब्रह्मानंदांचं पद आपण नेहमी म्हणतो, देह बुद्धी उकरून लावी रोप समाधान. माझ्यातली देहबुद्धी उकरणं, माती उकरावी याचाच अर्थ त्यातला अयोग्यतेचा भाग जो काही आहे तो काढला जातो आणि तिथे नवीन रोप लावलं जातं, नवीन बी टाकलं जातं. माझ्यातली देहबुद्धी आज मीपणाशी निगडीत आहे, अहंभावाशी निगडीत आहे, ती एका संकुचिततेशी, व्यक्तित्वाशी निगडीत झालेली. म्हणून त्या देहबुद्धीला उकरल्याशिवाय आत्मबुद्धी ज्याला म्हणावी त्या परमात्म तत्वाशी आपली जवळीक येत नाही. एक प्राथमिक शिक्षक होते, 7 मुलांचा प्रपंच होता, रिटायर्ड झालेले. महाराजांना ते ज्या वेळेला भेटायला आले त्यावेळेला महाराज म्हणाले, आपण अजून काम करता का रिटायर झाला? ते शिक्षक म्हणाले, मी आता रिटायर झालेलो आहे. घरी कोण कोण आहे म्हटल्यानंतर 7 मुलं आहेत असं शिक्षक बोलले. महाराज मुळातच विनोदी होते. 7 मुलं आहेत म्हटल्यानंतर महाराज हसत हसत त्यांना म्हणाले, तुमचं घर सप्तरंगांनी नटलेलं आहे आणि चांगली गोष्ट आहे. मग ते म्हणाले की तुमच्याकडे पैसा किती आहे? मास्तर म्हणाले, विहिरीच्या कामासाठी 2000 ठेवलेले आहेत आणि बँकेमध्ये 9000 आहेत. मग महाराज म्हणाले की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहात, कारण माझ्याजवळ काहीच नाहीये. मास्तर नुसते हसले. पुढे महाराज त्यांना असं म्हणत आहे की पैसे नसताना जर माझं नामाचं अनुसंधान टिकतं तर मग तुमचं का टिकू नये? महाराजांचा वारंवार जर आग्रह कुठला असेल तर तुम्ही नामाच्या अनुसंधानाशी निगडीत राहा. नामाचं सामर्थ्य त्या अनुसंधानामधनं तुमच्या वृत्तीला बदलवतं. म्हणून नामस्मरण, त्या नामस्मरणाच्या सततच्या अभ्यासानं येणारं अनुसंधान आणि त्या अनुसंधानातून आपल्या चित्तवृत्तीवरती होणारा परिणाम ही खऱ्या अर्थानं नामाच्या अभ्यासाची एक प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेचं अंतिम फळ जर कोणतं असेल तर ते एका समाधानाशी निगडीत आहे. नामस्मरण म्हणजे काय? नामस्मरण म्हणजे एकाच विषयाचा विचार करता करताना त्या विचार सूत्रामध्ये, त्या शब्दांमध्ये,
त्या भावामध्ये आपण स्वतःला विसरून जाणं, त्याला नामस्मरण म्हणतात. श्रीराम जय जय राम म्हणता म्हणताना काही एका वेळानंतर तुम्हाला तुमचं स्मरण न राहणं म्हणजेच तुम्हाला तुमच्या आतल्या आत्मारामाचं स्मरण होणं, हे खऱ्या अर्थानं नामस्मरण. आणि म्हणून हा नामस्मरणाचा भाव की ज्या स्मरणानं, ज्याच्या उच्चारणानं मला त्या महाराजांचं स्वरूप अनुभवाला येईल, जे नाम मी घेतो त्या रामरायाचा भाव माझ्या अंतःकरणामध्ये येईल, ही भूमिका निर्माण होणं हा तुमच्या माझ्या नामस्मरणाचा अभ्यास आहे. हे नामस्मरण दोन अंगाने आमच्यावरती परिणाम करतात. एक अंग जे आहे ते त्या भगवंतापर्यंत आपल्याला नेतं. नाम घेता घेताना त्या भगवंतालाच असं वाटतं की आता मी याला भेटावं, आणि म्हणून आम्ही भगवंतापर्यंत पोचतो, त्याच्याशी तादात्म्यता निर्माण करतो की एकरूपता आम्ही साधतो, हा एक भाग. आणि एकदा तिथपर्यंत तुम्ही पोचलात की तुम्हाला भगवंतापासून परावृत्त न होणारा भाव अंतःकरणामध्ये पक्का होणं, हा नामस्मरणाच्या अभ्यासाचा दुसरा भाग. भीष्मांचे शेवटचे दिवस त्या कुरुक्षेत्रावरच्या वातावरणामध्ये भीष्म शरपंजरी पडलेले आहेत आणि भगवंत त्या ठिकाणी येतो.